पोलीसच्या गाडीवरती त्याच्यात धावतोय बघा कसा कुठं अटकलाय मित्रांनो, खालीच पडला म्हणून. मित्रांनो आता चेक करा, इथे बाप्पाच्या मध्ये टाकला गेलाय. पांढरा हटवतील वाटतं लवकर आणि मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मनोज ब्लॉग मध्ये. आज पुन्हा एकदा आपण नवीन ब्लॉग घेऊन आलोय मित्रांनो तुमच्यासाठी. तर मित्रांनो आज आपण आलोय परेलला आणि तुम्हाला माहितच असणार की आज काय आहे. तर आज आहे मित्रांनो 10 ऑगस्ट आणि आज आपल्या बाप्पाचा महाआगमन. तर मित्रांनो आज टोटल 50 ते 60 गणपती बाप्पाचे आगमन आहे. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. आज खूप मजा येणार आहे आणि आज जेवढे पण गणपती बाप्पाचे आगमन आहे तेवढे मी प्रयत्न करीन की कव्हर करायचे या ब्लॉग मध्ये. जर चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे परेल वर्कशॉपच्या इकडे आणि इथे तुम्ही समोर ट्रॉली बघू शकतात. गजमुखाची, मुंबईचा गजमुखाची ट्रॉली आहे, चेक करू शकतात. फुल सजवलेली आहे आणि आता एक गणपती येते कुठचा तरी, तर तुम्हाला तिकडे जाऊन भेटूया. तर मित्रांनो आता एक कुठचा तरी गणपती येते, तुम्ही बघू शकता. तुम्ही चेक करू शकता, आपण ह्या पोलीसच्या गाडीवरती चढलेलो आहे, पूर्ण रॉड वरती उभे आहे आणि इथे मूर्ती तुम्ही चेक करू शकता. सूर निरागस हो गणपती, सूर निरागस हो. मूर्ती चाललेली आहे, खूप सुंदर पैकी बनवलेली आहे मित्रांनो. पहिला आगमन झालेला आहे. क्लोज व्ह्यू दाखवतोय. मुंबईचा सम्राट आहे, जसे की तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो अजून एक मूर्तीचं आगमन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो अजून एक मूर्तीचं आगमन झालेलं आहे. तिसरी आगमन आहे, हा तिसरा आगमन आहे, तुम्ही चेक करू शकता. तर मित्रांनो आता आलोय जोगेश्वरीचा राजा, जो मगाशी तुम्हाला दाखवलेला. आपल्याला नाव तर नाही माहिती होतं आणि आता नाव माहीत पडला, जोगेश्वरीचा राजा, तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो पब्लिक खूप आहे आणि जे पोलीस लोक आहेत भगवतात आहे ना, खूप भगवतात पोलीस लोक. चेक करा तुम्ही. मित्रांनो आता मुंबईचा एकटा येतोय, तुम्ही चेक करू शकता. मगाशी तुम्हाला दाखवलेला पण पोलीसवाल्यांनी आम्हाला भगावलं तिथून. काय बोलला? ग्रेड भेट होगी, ग्रेड भेट. इथे छोटे छोटे पोर आहे आणि ग्रेड भेट होगी, चेक करू शकता. तर गणपती बाप्पा मुंबईचा एकटा राजा, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर मूर्ती आहे. गुणगान तुझे ओठांवर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे. खूप सुंदर मूर्ती आणि गर्दी चेक करा मित्रांनो, खूप गर्दी आहे. माऊली तुझी
तुम्ही चेक करू शकता. हा आपला अंधेरीचा आराध्य आहे. खूप सुंदर मूर्ती आहे ह्याची पण. प्रभात पण खूप सुंदर बनवलंय. चेक करू शकता तुम्ही. आणि इथे गर्दी चेक करा खाली. ह्याची ट्रॉली अजून आली नाही त्यांनी सिलेक्टेड केलं. आणि बाप्पाला 50 वर्ष झालेले तरी तुम्ही बघू शकता. आता तुम्ही बघू शकता अजून एक गणपतीचं आगमन झालेलं आहे. चेक करू शकतात. क्लोजमध्ये आलं तर तुम्हाला क्लोज व्ह्यू दाखवतो. आलाडचा राजा येतो तुम्ही चेक करू शकता. आउट चेक करा मित्रांनो. आता तसंच केलं ये लवकर ये. मित्रांनो आता मेट्रोचा राजा आला आणि हा आपला 6वा गणपतीचा आगमन. तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता घाटकोपरचा राजा धनराजा हा. आणि हा गणेश संकुलमधनं याचं आगमन झालेलं आहे तुम्ही चेक करू शकता. मोरया. अरे ईशान कोणाची गोट घाट गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. अरे बोल 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 बजरंग बली की जय. अरे तुमचं आमचं नातं काय. जय भवानी जय शिवराय. मित्रांनो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो जसं की तुम्ही बघितलं आता 6 गणपतीचे आगमन झालेले आहे आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अजून पण खूप सारे गणपतीचे आगमन आहेत. तर चला मित्रांनो अजून एक गणपतीचं आगमन झालेलं आहे जसं की तुम्ही बघू शकतात. आणि क्राऊड पण चेक करा आणि गणपती बाप्पा बघा. तुमचा देवा मी सदा सुखी पाठवा. अजून एक गणपतीचं आगमन झालं जसं की तुम्ही बघू शकता. आता मलाडचा राजा आहे ते तुम्ही चेक करू शकता. खूप सुंदर आहे बाप्पाची मूर्ती तुम्ही चेक करू शकता. क्लोज व्ह्यूने तुम्हाला दाखवत आहे आणि ह्याच्यावरती आम्ही उभे आहे. गणपती आलेला अजून एक आगमन झालेलं आहे फायनली. चेक करू शकता तुम्ही खूप सुंदर मूर्ती आहे पण. तर मित्रांनो हा आहे डोंगरीचा राजा जसे की तुम्ही बघू शकता. डोंगरीचा आहे ना. डोंगरीचा राजा आहे. डोंगरीचा राजा आहे. डोंगरीचा राजा. डोंगरी का राजा का रेड टी शर्ट आहे.
मित्रांनो मूर्ती आली आहे, खूप सुंदर मूर्ती आहे, तुम्ही चेक करू शकता. मोरया मोरया. बघा मित्रांनो खूप सुंदर मूर्ती आहे, चेक करा. आणि इथे पब्लिकचा क्राऊड. तर मित्रांनो आता मुंबईचा गजमुख आहे, ते तुम्ही चेक करू शकता. खूप सुंदर मूर्ती आहे, जय मल्हारच्या रूपात आहे. खूप सुंदर मूर्ती आहे, खूपच. ट्रॉली पण खूप सुंदर सजवली आणि इथे धक्काबुक्की चालू आहे, तुम्ही चेक करू शकता. ट्रॉली फुल एकदम मस्त सजवली. तुम्हाला मगाशी जी ट्रॉली दाखवली तीच ट्रॉली आहे, आणि त्याचा गणपती आहे त्यांचा मंडप मधला. तुम्हाला जय मल्हारचं दाखवलेलं तो होता मुंबईचा गजमुख. आणि आपल्याकडनं काही चुकी झाली असेल आपल्याला माफ करा, कारण थोडा नावाचं आहे. सूर निराग गणपती सूर निराग. मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून एक गणपतीचं आगमन झालेलं आहे. मित्रांनो आता चेक करू शकता तुम्ही गोडवलीचा मुर्डेश्वर येते आणि प्रभात पण खूप सुंदर आहे. बाप्पा तुम्ही चेक करू शकता की खूप सुंदर मूर्ती आहे बाप्पाची. पब्लिक पूर्ण धावतात आहे बघा, चेक करा. तुमचा विघ्नहर्ता आहे आणि त्या पाठी गोड गणपती आहे, तुम्ही चेक करू शकता. चंदनवाडीला गणपती तुम्ही बघू शकता, तरी खूप सुंदर मूर्ती आहे. गुणगान तुझे ओठावर राहू दे, चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे. नात्याचा नाद तू, मायेची हात तू, भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती खूप सुंदर मूर्ती आहे ही पण.
आणि पूर्ण सिल्वर आणि गोल्डची आहे. चेक करू शकतात, खूप सुंदर आहे. मित्रांनो, एक खूप सुंदर मूर्ती आहे, पूर्ण सिल्वर याच्यानी आहे. मी चेक करू शकतात. बघा तिथे डमरू वाजवतात आहे मित्रांनो, चेक करू शकतात. तर मित्रांनो, अक्कल चंदनवाडीचा गणपती आलाय, तुम्ही चेक करू शकता. ही खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो, या वर्षीची पण. त्या हार वरती तुम्ही बघू शकतात बाल गोपाल कृष्ण बसलेले आहेत, चेक करू शकतात. अजून जवळ येऊ द्या, अजून जवळ दाखवतो. मित्रांनो, एक खूप सुंदर मूर्ती आहे, खूप म्हणजे खूप. बघा मित्रांनो, कृष्णा गोपाल कृष्णा बसलेले ह्याच्यावर, चेक करू शकतात तुम्ही. आणि इथे धक्काबुक्की चालू आहे बाबा. अरे भाई, त्याच्यात धावते बघा कसा. त्याच्यात धावते आणि हातात पण धावतोय. जसं की तुम्ही बघू शकता, आता आपण आलोय गणेश अंकुल वर्कशॉप मध्ये आणि आता आपण तिकडचं तुम्हाला आठवण दाखवणार आहे. आणि पाठी पण चेक करू शकता, गर्दी पण खूप आहे. आणि तो सिल्वर कलरचा गणपती बाप्पा येतोय, जो की तुम्हाला मगाशी दाखवलेला. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, आज खूप मजा येणार, अजून पण बाकी. आणि ते बँजो पूर्ण चालू झाला आहे आणि आपला तेजस मित्र इथे. तर मित्रांनो, आता अजून एक गणपतीचं आगमन झालंय आणि हा पहिला आगमन आपण बघतोय, जो की गणेश अंकुल वर्कशॉप मधनं. खूप सारे गणपती आगमन झाले गणेश 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 अंकुल वर्कशॉप मधनं. तर आपण आपला हा पहिला आगमन आहे, तर तुम्ही बघू शकता, खूप सुंदर मूर्ती आहे, मी चेक करू शकतात. आणि पाठी पण मूर्ती आहे. तर तुम्ही ही मूर्ती बघा आता, खूप सुंदर आहे मित्रांनो, खूप खूप म्हणजे खूपच सुंदर मूर्ती आहे. मित्रांनो, आपल्या या मूर्तीचं नाव तर नाही माहिती, आपण तुम्हाला नंतर सांगू. तर ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, अजून पण खूप सारे गणपती बाकी आहे. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, राजा मीरा भाईंदरचा हा गणपती आहे, खूप सुंदरशी मूर्ती आहे. आणि फायनली बाप्पाचं आगमन झालेलं आहे गणेश अंकुल वर्कशॉप मधनं. तर खाली पब्लिक चेक करू शकतात. कुठं अटकलाय मित्रांनो, खालीच पडला म्हणून.
उपचा गावात आलो 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 माझ्या डायरेक्ट याची खाली पडते मित्रांनो. आणि तिथे पब्लिक चेक करा. खूप सारी पब्लिक आहे. मोरया मोरया. बाहेर फायनली मूर्ती आलेली आहे आणि खूप सुंदरशी मूर्ती आहे. तुम्ही चेक करू शकता. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा, अजून खूप मजा येणार आहे. तुम्ही बघू शकता अजून एक गणपतीचं आगमन होत आहे आणि चेक करू शकता. ही पण मूर्ती खूप सुंदर आहे. तर मित्रांनो फायनली गेट खोललेला आहे आणि बाप्पाचं आगमन झालाच आहे. बघू शकता तुम्ही. खूप सुंदर मूर्ती आहे आणि खाली पब्लिक चेक करा तुम्ही. तर मूर्ती खूप हलते आहे ती. मित्रांनो तुम्ही चेक करू शकता पाठून 2 गणपतीच्या आगमन होतात आणि नाव तर आपल्याला माहिती नाही. आता नाव माहिती पडलं तर आपण तुम्हाला सांगू. जर आपल्याला नाव नाही माहिती पडलं तर आपण ब्लॉगच्या साईडला तुम्हाला नाव टाकून देऊ. तर तुम्ही बघू शकता ब्लॉगच्या साईडला. तर जवळ आल्यावरती आपण दाखवू. तर मित्रांनो तुम्ही चेक करू शकता बाप्पा आलेले आहे आणि मस्त लाइटिंग वगैरे पाठीमागे लावली आणि मस्तपैकी बाप्पा खूप सुंदर दिसतात आहे. चेक करू शकता तुम्ही. बाप्पा आलेला आहे जवळ, तुम्ही चेक करू शकता. मस्त लाइटिंग वगैरे लावली आणि खूप सुंदर दिसते आणि संध्याकाळच्या टायमाला पण मस्त दिसणार आहे. चेक करा. वाव नाईस. तर अजून पाठीमागे 2 गणपतीचे आगमन येतात आहे. तर तुम्ही चेक करू शकता. तर जवळ आल्यावरती तुम्हाला दाखवतो क्लोज येऊन मी. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो पाठी पुणेरी वाजतोय आणि पाठी गर्दी चेक करा. बाप्पा येतच आहे. तर मित्रांनो आता चेक करू शकता तुम्ही बाप्पा आलेले आहेत. खूप सुंदर मूर्ती आहे. कृष्णाच्या ह्याच्यात आहे आणि त्याचा खाली मोर आहे. चेक करू शकता. खाली छोटे पोरं पण बसलेले आहेत. तर तुम्हाला मी मूर्तीचं नाव साईडला इथे टाकीन ब्लॉगमध्ये, तर तुम्ही तेव्हा बघा. तर आपल्याला नाव तर माहिती नाही. चेक करा. तर मित्रांनो चेक करा. आता बाप्पा आलेला आहे फायनली. आपण तुम्हाला क्लोजनी दाखवू. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो चेक करू शकता बाप्पा आलेले आहे.
मित्रांनो हा आहे शिवडीचा राजा, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर मूर्ती आणि प्रभाग पण खूप सुंदर आहे. वरती शेषनाग आहे, तुम्ही बघू शकता. बघा तर मित्रांनो या लोकांना 74 वर्ष झालेले आहे, तुम्ही बघू शकता. पाठी लिहिलेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यावरती उभे आहे, तुम्ही बघितलं असणार. तर अजून एक गणपती बाप्पा येतात आहे, तर क्लोजमध्ये आल्यावरती तुम्हाला दाखवतो. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो पाठीची गर्दी चेक करा, खूप गर्दी आहे. लाईन वाईज गणपती आहे. मित्रांनो बाप्पा आले आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर मूर्ती आहे पण जवळ आल्यावरती दाखवतो. तर मित्रांनो चेक करा, बाप्पा आलेले आहे फायनली. आणि खूप सुंदर मूर्ती आहे. मुकुट चेक करा, मुकुट फुल एकदम कलरिंगमध्ये आहे. आणि हा आहे मित्रांनो नाव तर लय छोटं आहे, पण या बाप्पाला 73 वर्ष झाली. नाव लिहिलं आहे पण राजा आहे कसलं तरी, पण नाव छोटं आहे खूप. ते आपण साईडला इथे ब्लॉगमध्ये टाकू, नंतर तुम्ही चेक करा खाली. पाठीच्या बॅनरवर नाव असेल. तर मित्रांनो आपण तो वाला जो तुम्हाला गणपती दाखवला तो जिजामाता नगरचा राजा आहे. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. अजून पण गणपती आहे, बाप्पाचे आगमन आहे बाकी. तर मित्रांनो आता अजून एक मूर्ती येते समोरून, तुम्ही बघू शकता. जवळ आल्यावरती गेट खुलल्यावरती. तर मित्रांनो फायनली गेट खुलला आणि बाप्पाचा आगमन झाला. मित्रांनो आगमन बघा फुल एकदम भारी पैकी एकदम झालंय. आणि समोर कुठचा बाबा उभा आहे आपल्याला हे मूर्ती घालायचं ते माहिती आहे रे. चेक करा मित्रांनो, फटाके लावले बघू शकता तुम्ही. वरती जायच्या वरती जागेवरती फुटतात आहे. हे वालं जाऊन पण मूर्ती तिकडं. तर मित्रांनो बघा किती सुंदर आणि खूप सुंदर मूर्ती आहे. गव्हाली होत्या मग तुम्हाला दाखवतो. खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. मित्रांनो आता पाठून एक मूर्ती आहे, चेक करू शकतात तुम्ही. पुढे आल्यावर मी तुम्हाला क्लोज व्ह्यू मध्ये दाखवतो. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो चेक करा, बाप्पा आले आहे फायनली. या पुस्तकाचा आदेश खूप सुंदर मूर्ती आहे, खूप म्हणजे खूपच. मित्रांनो ढोल वाजता आता पुढे आणि इथे समोर पण मूर्ती आहे. बघा मित्रांनो, मित्रांनो आता पब्लिक तर सगळी पुढे गेलेली आहे, कारण लाईनीत गणपती आहे. तर त्याच्यामुळे आता इथे गर्दी तर नाही जास्त, तुम्ही चेक करू शकता खाली. एवढी पण नाही, मगाशी खूप गर्दी होती.
मित्रांनो हा सुकलादी स्ट्रीटचा महाराज आहे, तुम्ही चेक करू शकता. मित्र तुम्ही चेक करू शकता, हा सुकला स्ट्रीटचा महाराज आहे आणि एक्झॅक्ट समोर अजून एक गणपतीचं काय ह्याचं नाव आपल्याला नाही माहिती, आता टूरमध्ये आल्यावरती माहिती पडत. तर मित्रांनो हा आहे स्लेटर रोडचा राजा. जसं की तुम्ही बघू शकता बाप्पाची मूर्ती तिथे थांबवली गेली आहे. तर बाहेर आल्यावरती बघूया, क्लोज व्ह्यूमध्ये दाखवतो तुम्हाला, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता स्लेटर रोडचा राजा समोर आहे आणि क्लोज व्ह्यूने तुम्हाला दाखवतो, तो ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथे सगळेजण नाचतात आहे आणि आम्ही इथे उभे आहे. आम्हाला नाचायला नाही भेटत आहे ह्याच्यामुळे, कारण ढोल तर पुढे आहे. तिकडे पण ढोल असला तर आम्ही पण नाचलो असतो. आणि गर्दी चेक करा. तर मित्रांनो आला 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 आपले बाप्पा आले. तर स्लेटर रोडचा राजा, बोला गणपती बाप्पा. मित्रांनो फायनली बाप्पाचं आगमन झालंच आहे आणि गेट खुललेलं आहे, तुम्ही बघू शकता. पाठीमागे आपला चांदोबा आहे, खूप सुंदर मूर्ती आहे बघा. आणि ही छोटी मुलगी पण आहे तिकडे, तुम्ही बघू शकता. किती वाजवते, खूप छान आहे. बघा मित्रांनो फुल आगमन, फायनली बाप्पाचं आगमन गेटच्या बाहेर झालेलं आहे. सेंटर रोडचा राजा आहे हा, तुम्ही बघू शकता. खूप छान मूर्ती आहे, खूपच. मित्रांनो आता तुम्ही चेक करू शकता त्या साईडला कुठच्या गणपतीचं आपल्याला नाही माहिती, आल्यावरती माहिती पडेल. मित्रांनो तुम्ही बघू शकता त्या पाठी एक अजून एक मूर्ती येत आहे, पण ही पहिलीवाली मूर्ती जी होती ती या साईडला येते आणि दुसरीवाली मूर्ती माहीत नाही आता. तर नाव आपण तुम्हाला सांगू माहिती पडल्यावरती, तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. फिर से सीखों पे सब नाचेंगे, देंगे हम खुशियाँ. बघा मित्रांनो, बघा मोठी फिरवली. खूप छान, खूप छान. चेक करा, इथे बाप्पाच्या मूर्तीला ढाकलं गेलं आहे. तर पडदा हटवतील वाटतं तर लवकरात लवकर. आणि इथे समोरून बघू शकता तुम्ही एक गणपतीचं आगमन होते. तर बघूया आता ह्याचं नाव पण माहिती काढूया कुठून. मित्रांनो खूप छान मूर्ती आहे, छत्रपतीच्या ह्याच्यात आहे रूपामध्ये, तुम्ही बघू शकता. खूपच छान आहे.
तर मित्रांनो फायनली बाप्पाचा गेट खोललेला आहे आणि पर्यंत सम्राट पण बघू शकतात, खूपच छान आहे, सिंहावरती बसलेला आहे. बघा मित्रांनो, तुम्ही मित्रांनो तिथे बघू शकता, तुम्ही डमरूवाले आहे आणि बाप्पा चेक करा, फुल मस्तपैकी खूप सुंदर मूर्ती आहे. मोठा वाजवला गेलेला आहे, चेक करू शकता तुम्ही. आणि इथे पुणेरी आहे या साईडला, चेक करा. मित्रांनो फायनली बाप्पाचं आगमन झालंच आहे. मित्रांनो फायनली बाप्पा गेटच्या बाहेर आले आहे. खाली बघा, चेक करा. आणि बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. हा आहे सम्राट, पर्यंत सम्राट बघू शकतात. आणि इथे तुम्ही चेक करू शकता, पुणेरी डोल वाजताय. आगमन बघा काय सुंदरपैकी केलेलं आहे. पब्लिक चेक करा. तुमचा देवा मी सदा सुखी देवा. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. 10 ऑगस्टचा आज खूप मोठा आगमन होता आणि अजून पण गणपती निघतात आहे, तर आम्हाला लेट होतं तर म्हणून आम्ही आता निघालो. आणि तेजस पण आहे आपल्यासोबत, तर तुम्ही बघू शकता सविताला हापालीमध्ये खाली वरती जातो होता. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया दिवाळी विसरू नका. यांच्या चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.